मग मग सक्तीचा अर्थ काय? तुम्ही इथे जर पाहुणे म्हणून येत असाल, जसं आम्ही अनेक देशामध्ये जातो, फिरतो आणि येतो, तिकडे ती भाषा शिकण्याचा का प्रश्न येत नाही. आता आम्ही काश्मीरला जातो म्हणजे डोगरी भाषा शिकत नाही. आम्ही फिरायला सिमल्याला जातो किंवा अन्य राज्यात जातो, 4 दिवस जातो आणि येतो. असे कोणी येत असतील, जात असतील, त्यांच्यावरती कुठे आग्रह आहे भाषा शिकण्याचा? जे इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करू इच्छितात, त्यांनी मराठी शिकावं, ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्याला इतक्या मिरच्या का झोंबतात मराठीचं नाव काढल्यावर? तुम्ही मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती. काय झालं त्या गर्जनेचं? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची पण तीच भूमिका होती की इथे राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यांना त्या राज्यातली भाषा आली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी भाषावर प्रांतरचना म्हणजे काय, भाषावर प्रांतरचना का झाली, याचा अभ्यास राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं आहे.